नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. कसे आहात सगळे? तर मंडळी, गुरुवारच्या निमित्ताने आपण बघूया साईबाबाजी आपल्याला काय सांगू इच्छित आहे. आणि सोबतच आपण आदिशक्ती म्हणजेच आई पार्वतीचा कडूनही एक संदेश बघूया की त्या काय सांगू इच्छित आहेत. चला बघूया. तर संदेश पहिला हा आहे, ऑल इज नॉट लॉस्ट. आय एम हिअरिंग युअर प्रेयर्स अँड आन्सरिंग देम. आय होल्ड युअर हँड थ्रू धिस डार्कनेस. तर फार स्पष्ट असा संदेश साईबाबांनी दिलेला आहे की सध्याची जर तुमची खूप परिस्थिती अशी म्हणतात ना, खूप टफ आहे, खूप चॅलेंजिंग आहे आणि असं वाटतंय की कुठे काहीच मार्ग सुचत नाही आहे, काहीच पुढे सरकत नाही, तिथल्या तिथे थांबल्यासारखं वाटतंय वगैरे वगैरे. तर नाही, तसं नाही आहे. तुम्ही जर साईबाबांचे भक्त आहात, तुम्ही जर त्यांच्याकडे सगळं तुमचं जे काही दुःख आहे वगैरे इत्यादी जे काही तुम्ही ज्याच्यातनं जात आहात, सगळं जर तुम्ही त्यांच्याकडे बोलत असाल तर ते ऐकत आहेत, हेच सांगत आहेत आणि त्यांनी तुमचा हात धरलेला आहे या अंधारातूनही, हेच सांगत आहेत. आणि खाली इथे एक मंत्र दिलेला आहे जो जो तुम्ही त्याचा जप करू शकता. ओम श्री साई नाथाय नमः. या खूप सोपा असा मंत्र आहे. नक्कीच मी हे सांगेन, 108 वेळा तुम्ही या मंत्राचा जप करा, तुम्हाला खूप शांतता मिळेल. अर्थात सोबत मी हेही सांगेन की तुम्हाला काहीतरी अजून मार्ग सापडू शकतो किंवा असंही होऊ शकतो की कोणाच्या तरी रूपाने, कुठल्या तरी रूपात साईबाबा नक्की तुम्हाला मदत करतील, तुम्हाला यातून बाहेर काढतील. पण विश्वास ठेवा, ते तुमच्या सोबतच आहेत आणि ते सगळं बघत आहेत, त्यांचं व्यवस्थित लक्ष आहे. चला बघूया आदिशक्ती काय सांगू इच्छित आहे आपल्याला. तर संदेश आलेला आहे आद्यकाली देवीकडून आणि त्या हे सांगत आहेत, युअर लाईफ विल बी फुल ऑफ लाईट अँड हॅपीनेस. खूप मस्त असं संदेश आहे की तुमचं जीवन खूप असं प्रकाशाने भरलेलं असणार आहे आणि खूप सुखाने आणि खूप आनंदमय असं तुमचं जीवन असणार आहे. सोबत अजून एक कार्ड आलेला आहे, तर तोही घेते मी. दुसरा जो कार्ड आहे त्याच्यावर लिहिलेलं आहे शिवलिंग. लाईफ इज युअर टीचर, लर्न अँड सीक बेटरमेंट. तर आयुष्य आहे, आयुष्य हे आपल्याला काही ना काहीतरी शिकवतच असतं. तर त्याच्यातनं काहीतरी शिका आणि त्याच्यातनं तुम्ही काय सुधारणा करू शकता हे बघा. उगाच उगाच तक्रारी करत बसू नका, नुसतं नकारात्मक गोष्टी घेऊ नका, त्याच्यातनं काहीतरी शिकायचा नक्की प्रयत्न करा. आणि हे सांगेन की हा संदेश तुम्ही नक्की क्लेम करावा. हे नक्की क्लेम करा. खूप मस्त सुंदर असा संदेश आहे, दोन्ही साईबाबांकडनं सुद्धा आणि ह्या आद्यकाळी देवी कडून सुद्धा पण जो संदेश आलेला आहे, खूप सुंदर असा संदेश आहे. नक्की क्लेम करा. धन्यवाद.